लागला. जीव जातोय की काय अशी परिस्थिती त्यांची आली. बाहेर पडता येत नाही कारण आगीचे लोळ उठलेले आहे. अशा वेळेला नमाजला चाललेले जे 4-5 मुस्लिम बांधव होते त्यांनी म्हणाले अन्ना के घर को क्या हो गया ये, आणि त्यांनी फोन केला. कोणी भेटे ना, पण त्यांचाच एक जो आहे घरातला म्हणून जो योगेश क्षीरसागर, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, त्यांची बायको पण पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, त्यांना शेवटी फोन लावला. त्यांनी सांगितलं आम्हाला वाचवा, मुलं तर जगतील असं वाटत नाही, हे आगीतून जाऊन बाहेर येता येत नाही, पाठीमागे भिंतीवरून बाहेर जाता येत नाही. नमाजला न जाता त्या 5 मुस्लिम बांधवांनी त्या भिंतीकडे मागे गेले, एकावर एक गोविंदा केला, त्या भिंतीवर चढले, इकडून खुर्चीवर खुर्ची उभी करून महिला उभ्या राहिलं आणि त्यांनी त्या मुलांना वरती घेतलं केलं आणि त्या मुस्लिम बांधवांनी त्या लहान कच्च्या बच्चांना उचलून वरती घेऊन पलीकडे नेलं आणि आपल्या घरी नेऊन ठेवलं. जर त्यांनी ते केलं नसतं तर जयदर क्षीरसागर यांच्या घरातल्या मुलांचं काय झालं असतं. त्यांची शिक्षण संस्था जाळली. संदीप क्षीरसागर शरद पवारांचं ऑफिस 2 माळ्याचं का 3 माळ्याचं मी स्वतः पाहिलं, पूर्ण जाळलं. आमदार कोण ते प्रकाश सोळंके, त्यांच्या घरी गेलो, तीच परिस्थिती. 2-2 दरवाजे त्यांच्या बंगल्यात जायला, सगळं तोडफोड, सगळं ऑफिस जाळून मोकळे झाले. हे स्वतः मी पाहिलं. हा सुभाष राऊत माझ्या ऑफिसमध्ये मंत्रालयात बसला होता आणि टीव्ही चालू होता आणि म्हटलं अरे बघ 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 काय झालं काय झालं काय झालं हे काय झालं. आणि मग मी म्हटलं बघ, तिथून मी फोन केला SP ला की जे काय चाललंय ना ह्या हॉटेलवर सुद्धा येतील, तिकडे संरक्षण द्या. पोलीस सुद्धा नव्हत्या संरक्षणाला. शेवटी हा निघाला आणि वाटेत मी बघतो टीव्हीवर सगळं जळालं याचं. राख रांगोळी म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळलं. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, म्हणले काय झालं, प्रत्यक्ष पाहिलं. आणि तिथून मग नंतर मग मी प्रेस घेतली आणि सांगितलं आता मी शांत बसणार ना. आणि मग हे मुंडे आणि सगळी जी मंडळी जी आहे तिकडे, खरात मुंडे, सगळी मंडळी, अनेक आमची धनगर समाजाचे जे आहेत ती सगळी मंडळी सगळी एकत्र झाली. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही मेळावा घ्या. माझ्याकडे आले, मी राजीनामा दिला, कारण म्हटलं मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल. मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 16 तारखेला आणि 17 तारखेला अंबडचा लाखो लोकांचा मेळावा. मग बीडला झाला, मग हिंगोलीला झाला, मग नगरला झाला, अनेक ठिकाणी झाला. मला त्यांना सांगायचं, ज्यांनी जे विचारलं की मंत्रिमंडळात जाण्यासाठी, अजिबात ना. अरे छगन भुजबल नाम ही काफी है. असो, माहिती जी आहेत आपल्याला मिळायची पाहिजे, काय चाललंय समजलं पाहिजे, म्हणून मी इथे आलोय. ओबीसी घटकांची लढाई, आरक्षणाची लढाई संपलेली नाही. महाराष्ट्राला देशभरामध्ये पुरोगामी म्हटलं जातं.